पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत महायुतीच्या आमदारांची बैठक आणि स्नेहभोजन सुरू झालंय। नौदलाच्या आग्नेय सभागृहात मोदी आणि आमदारांची ही बैठक आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे। महायुतीच्या आमदारांना मोदी कोणता कानमंत्र देणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय। या बैठकीनंतर मोदी नवी मुंबईत जाणार आहेत। इस्कॉन मंदिराचं लोकार्पण आज केलं जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबई दौरा आहे, तर महत्त्वाची बैठक सुरू आहे। स्नेहभोजनाचा एक कार्यक्रम सुरू आहे। यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्कॉन मंदिराच्या लोकार्पणाकरता येणार आहेत। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडलेत। सुशांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आता महायुतीच्या आमदारांची बैठक सुरू आहे यांच्यासोबत आणि स्नेहभोजन देखील सुरू असल्याची माहिती मिळते। काय या संदर्भात सविस्तर माहिती? बैठक सुरू झाली आहे। कारण आपण जर बघितलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज खरं तर मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आमदारांसोबतची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। जवळपास 2.5 तासांचा वेळ जो आहे तो महायुतीच्या सर्व आमदारांना आणि सर्व मंत्र्यांना दिलेला आहे। कारण आपण पाहिलं असेल खरं तर राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा सर्व महायुतीच्या आमदारांसोबत आणि मंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत। अर्थातच 2.5 तासाचा वेळ हा तसा पुरेसा नाही, मात्र प्रत्येक आमदारांकडून त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केला जाणार आहे। आणि अर्थातच आपण सकाळी काही आमदारांशी बोललो होतो, कारण नरेंद्र मोदीशी चर्चा करायची म्हणजे अनेक विषयांवर बोलायचं आहे। आमदारांमध्ये उत्सुकता होती, त्यामुळे आत्ताच नुकतीच बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। एक स्नेहभोजन होईल आणि या स्नेहभोजनादरम्यानच पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व आमदारांशी चर्चा करतील। त्यांना काय वाटतंय, हे सरकार कशामुळे आलंय, त्यानंतर सरकारने कामगिरी उंचावण्यासाठी नेमकं काय करायला हवं, आपलं लक्ष असणार आहे। वेळोवेळी तुझ्याकडून ताजी अपडेट घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी धन्यवाद।